उपस्थित होते. हे प्रदर्शन 2 दिवस चालणार आहे. शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे स्केटिंग स्कूलच्या वतीनं आयोजित 27 तास नॉनस्टॉप स्केटिंग उपक्रमाला आजपासून प्रारंभ झाला. जिल्हा हौशी स्केटिंग संघटनेच्या मान्यतेनं हा उपक्रम होत आहे. आज सकाळी 7 वाजल्यापासून बापूजी साळुंखे स्केटिंग रिंगवर या उपक्रमाला सुरुवात झाली असून गुरुवारी याची सांगता होत आहे. या उपक्रमात 50हून अधिक स्केटर्सनी सहभाग घेतलाय. सलग 27 तास नॉनस्टॉप उपक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डसाठी पाठवण्यात येणार असल्याचं प्रशिक्षक महेश कदम यांनी सांगितलं. कोल्हापुरात टेनिस बॉल क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. 15 ते 26 जानेवारी या कालावधीत होणाऱ्या स्पर्धेतील विजेत्यांना तब्बल 1 लाख रुपये, 50,000 रुपये अशी भरघोस बक्षिसं देण्यात येणार आहे. तसंच स्पर्धा काळात जुन्या खेळाडूंचा सत्कारही होणार आहे. फ्रँचायझीद्वारे संघ निवडले जाणार असून त्यासाठी 11 डिसेंबर ते 1 जानेवारी या काळात नोंदणी होणार आहे. कोल्हापुरातील शास्त्रीनगर मैदानावर कोल्हापूर जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट प्रीमियर लीगचं आयोजन 15 ते 26 जानेवारी या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी फ्रँचायझीद्वारे लिलाव पद्धतीनं संघ निवडले जाणार आहेत. त्याची बोली 10 जानेवारीला होणार आहे. या स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्याला 1 लाख रुपये, द्वितीय विजेत्याला 50,000 रुपये आणि इतर बक्षिसं दिली जाणार आहेत. स्पर्धा काळात जुन्या टेनिस बॉल क्रिकेटपटूंचा सत्कारही केला जाणार आहे आणि सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूचा विमा उतरवला जाणार आहे. कोल्हापूरच्या टेनिस बॉल क्रिकेट क्षेत्रामध्ये ही स्पर्धा नवा मानदंड निर्माण करेल असं काका पाटील यांनी सांगितलं. याप्रसंगी श्रीधर गाडगीळ, किरण खतकर, योगेश सूर्यवंशी, हेमंत दळवी, अभिजित ढेरे, राहुल संपाळ, अजित मठपती उपस्थित होते. भुदरगड तालुक्यातील पूर इथल्या रणधीर सुनील भारमल यानं तामिळनाडूमध्ये झालेल्या राष्ट्रीय फील्ड आर्चरी खेळात सुवर्ण पदक मिळवलं. त्यानं वेगवेगळ्या प्रकारात आणखी 3 पदकं मिळवली. या यशाबद्दल कूर ग्रामस्थांनी त्याची गावातून मिरवणूक काढली. कुस्ती, कबड्डी आणि मर्दानी खेळासाठी कूर गावची ओळख आहे. इथल्या केंद्र शाळेचा विद्यार्थी रणधीर सुनील भारमल यानं नुकत्याच झालेल्या तामिळनाडूतील 5व्या राष्ट्रीय फील्ड आर्चरी स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून गावच्या लौकिकात आणखी एक मानाचा तुरा रोवलाय. रणधीरनं सिंगल फायनल मिक्स प्रकारात आणि पूर्ण प्रकारात सुवर्ण पदकं प्राप्त केली आहेत. या घवघवीत यशाबद्दल कूर ग्रामस्थांनी शाळेच्या वतीनं रणधीरची गावातून मिरवणूक काढली. क्रीडापटू रणधीरच्या स्वागतासाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ, शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी रणधीरसह त्याचे प्रशिक्षक इंद्रजित कांबळे, सायली जाधव यांचा ग्रामस्थांनी सत्कार केला. यावेळी प्रशिक्षक कांबळे यांनी रणधीरच्या क्रीडा नैपुण्याबद्दल गौरवोद्गार काढले. यावेळी सरपंच रुपाली पाटील, संजय खोत, वस्ताद विष्णुपंत हळदकर, बळवंत पाटील, मदन पाटील, रणजित पाटील, धनाजीराव देसाई यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. केएसए लीग फुटबॉल स्पर्धेत आज संन्यामठ संघानं बहारदार खेळ केला. कोल्हापूर पोलीस संघाबरोबरच्या सामन्यात त्यांनी 4-0 असा विजय मिळवत खात्यात 3 गुणांची कमाई केली. दुसऱ्या सामन्यात दिलबहार अ संघानं बालगोपालवर विजय मिळवला. पूर्वार्धात बालगोपालच्या बबलू नाईक यानं गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. पूर्वार्धात दिलबहार 1-0 आघाडीवर राहिला. उत्तरार्धात दिलबहार संघानं आक्रमक खेळ केला. दिलबहारच्या माणिक पाटील यानं बायसिकल किकवर उत्कृष्ट गोल करून सामना बरोबरीत आणला. त्यानंतर अनिकेत जाधव आणि सचिन पाटील यांनी गोल केल्यानं